तुम्हाला जर वाटत असेल की आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे मी उकळीला बाजार करायला आलो, तर थांबा थांबा भावानो, तुम्ही चुकीचा विचार करता. पण नेमकं मी उकळीला आलो तरी कशाला ते जर पाहायचं असेल ना, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार भावानो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विकर भावानो. दररोजच्या सारखा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर भावानो, आजचा विषय असा होता की आज जस्ट मी आंघोळ केली होती, तेवढ्यातून मला लागली खतरनाक. यावरून तर तुम्हाला समजलं असेल की माझ्या जेवणाचा काहीच टाइम टेबल नाही, कारण काल मी सकाळचं जेवण 12 वाजता केलं होतं आणि आज नाही का मला सकाळी 8 वाजताच भूक लागली. त्याच्यामुळे सर्वात अगोदर तर मी जेवायला बसलो आणि मग जेवल्यानंतर इकडे तिकडे फिरत होतो. तेवढ्यात आपल्या घरी आले होते पाहुणे. आता घरी पाहुणे आले होते त्याच्यामुळे त्यांना चहा तर द्याच लागल ना. आज आपल्या घरी दूध नव्हतं, त्याच्यामुळे दीदीने ऑर्डर दिला की दुकानावर जाणे एक दूधचा पॉकेट घेऊन. मग मी निघालो दुकानावर जाण्यासाठी आणि मग 5 मिनिटात दुधाचा पॉकेट घेऊन परत आलो मी घरी. आणि मग पाहुणे गेल्यानंतर मस्तपैकी आपली HDR डिस्प्ले वाली टीव्ही चालू केली. इतिहास साक्षी आहे, टीव्हीवर जर आपलं काही आवडतं लागलं ना तर लगेच लाईन जाते. आणि आज पण तसंच झालं होतं, कारण माझे फेवरेट मूवी आज टीव्हीवर लागली. आणि मग लाईन गेल्यानंतर टाइमपास करायला काहीच नव्हतं, त्याच्यामुळे डायरेक्ट घरच्यांना एका शेंगदाणेच भाजून काढले. आणि मार्केटमध्ये किती शेंगदाणे फुटाने होत्या, पण या शेंगदाण्याची गोष्टच वेगळी असते. शेवटी नॅचरल ते नॅचरल असते. आणि मग 1-2 तास टाइमपास केल्यानंतर नाही का बाबांनी सांगितले आपल्याला उकळीला कपडे चिवायला जायचं. मग आपल्या कॅमेरामॅनच्या धनुला चाबी लावून मी आणि बाबा निघालो उकळीला जाण्यासाठी. मग 320च्या स्पीड आम्ही पोहोचलो उकळीला. शुक्रवार असल्यामुळे नाही का उकळीचा बाजार पण होता. उकळीला आल्याबरोबर तर बाबांना मी त्यांचं काम करायला पाठवलं आणि मी आलो आपल्या दररोजचं काम करायला, म्हणजे दूध घ्यायला. आणि मग उकळीमधील सर्व काम झाल्यानंतर आम्ही निघालो परत घरी जाण्यासाठी. आणि भाऊ, आम्ही घरी पोहोचेपर्यंत तेवढं फॉलो करून घ्या ना.